तो 100% या निंबोडी गावातून मोठे मोठे अधिकारी आणि मोठे मोठे नेते घडतील असा मला आत्मविश्वास वाटतोय। आता नेमकं आज आपण या ठिकाणी का आलोय? का तुम्हाला आम्हाला कोणालाच काम नाही का? फक्त 26 जानेवारी हा दिवस एक फक्त आपण सर्वांना सुट्टी आहे किंवा वरवी शासनाने सांगितलं म्हणून करायचं आहे काय? असं अजिबात नाही। 26 जानेवारी या दिवशी भारताला प्रजासत्ताक मिळालं होतं, भारताला संविधान मिळालं होतं। प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता असणारा दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करायचा। बरं सांगा, भारत स्वातंत्र्य कोणत्या साली झालता? कधी? बरोबर भारताला 1947 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश हा सार्वभौम किंवा स्वतंत्र घोषित करण्यात आला होता। परंतु त्यावेळी जे काही नेते होते, सर्वच त्यावेळी ज्या नेत्यांनी या स्वतंत्रता लढ्यात स्वतःचं बलिदान दिलं, जे त्यावेळेस नेतृत्व करत होते, त्या सर्वांना एक वाटत होतं की तोपर्यंत भारताला स्वतःचं संविधान नव्हतं। आता संविधान म्हणजे काय? एक मुलीने खूप छान सांगितलं, भारत संविधान म्हणजे लॉ ऑफ, म्हणजे ज्यामुळे देश चालतो। बरोबर आहे, म्हणजे एखादा कायदा, ज्या कायद्यानुसार हा पूर्ण देश चालायला पाहिजे। परंतु आपला नुकताच 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला होता, परंतु तोपर्यंत आपल्याला आपली घटना नव्हती किंवा आपल्याला कायदा नव्हता। तोपर्यंत आपण इंग्रजांच्या कायद्यावरती चालत होतो। परंतु त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, सर्व त्या काळी जे लोक, जवाहरलाल नेहरू असतील, यांना वाटत होतं की भारतासाठी स्वतंत्र राज्य घटना, स्वतंत्र संविधान असावं। मग ती घटना लिहायला घेतली। मुलांनो थोडं ऐका, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे आता एक मुलगी बोलली या ठिकाणी की 2 महिने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले, म्हणजे त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 डिसेंबर, ऐका 26 जानेवारी नाही, 26 डिसेंबर 1949 रोजी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, जे त्या घटना समितीचे, म्हणजे कुठलीही जर एखादं पुस्तक लिहायचं किंवा जर भारताचा कायदा लिहायचा आहे, त्यावरती एक समिती हवी होती। त्या समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि त्याचे सचिव किंवा ज्यांनी त्या घटनेचा मसुदा लिहिला, ज्यात सिंहाचा वाटा ज्या व्यक्तीचा होता, त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ती घटना त्यांनी अध्यक्षांच्या हातात 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुपूर्द केली। परंतु ती लागू होण्यासाठी जो मधला कालखंड गेला, त्यानंतर ती 26 जानेवारी 1949 ला सार्वभौम स्वतंत्र भारताने स्वीकारली। आणि तो त्याचा आज हा 76वा दिवस, म्हणजे ती आठवण आहे आपली सर्वांची। 2 मिनिटं